उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अचानक दिल्ली दौऱ्यावरती प्रचंड तर्कवितर्क लढवले जात आहेत। शिंदेंनी गुपचूप दौऱ्यामध्ये भाजपच्या बड्या नेत्यांशी चर्चा केली अशी ही माहिती आहे। तसंच महापालिका निवडणुका ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरती चर्चा झाल्याची माहिती मिळते। नक्की राजकीय पटलावरती ज्या चर्चा होत आहेत त्यातले महत्त्वाचे मुद्दे आपण बघूयात। तर्कवितर्क कोणते आहेत? शिंदेंचा दौरा सुप्रीम कोर्टातल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी संदर्भात असल्याचा तर्क पहिला आहे। राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर राष्ट्रीय स्तरावरील बदलासाठी अन्य राज्यप्रमुखांशी चर्चेसाठी दौरा असल्याचं काही लोकांना वाटतंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती भाजपच्या केंद्रीय नेत्यांसोबत चर्चेसाठी दौरा असावा असंही मत आहे। तर दुसरीकडे ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे महायुतीला किती फटका बसू शकतो यावर चर्चेसाठी दौरा असावा। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने मराठी मतांमध्ये किती आणि कुठे फरक पडू शकतो यावर चर्चा। राज ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेसोबतच्या युती संदर्भात खलबतं झाली असावीत असाही एक तर्क आहे। ठाकरे बंधू एकत्र आल्यास मराठी मतं महायुतीला एक गठ्ठा मिळतील का यावर चर्चा। आणि ठाकरे बंधूंचा सामना करण्यासाठी अन्य नेत्यांना सोबत घेतल्यास मराठी मतांचं विभाजन होईल का यावर चर्चा झाली असावी असे तर्क बांधण्यात येत आहेत। पण एकनाथ शिंदेंच्या दिल्लीवारीवरनं संजय राऊतांनी मात्र खळबळजनक दावे केलेत। मुख्यमंत्रीपदासाठी शिंदे पक्ष भाजपात विलीन करायला तयार आहे असं त्यांनी सांगितलंय। गुरुपौर्णिमेनिमित्त शिंदेंकडनं शहांच्या पायावरती डोकं ठेवून पूजा करण्यात आली असा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय। शिंदेंनी शहांच्या पायावरती चाफ्याची फुलं वाहिली आहेत। शिंदेंचे दिल्लीतले प्रशासक कमजोर पडलेत की फायली बाहेर निघतात अशा पद्धतीचे काही दावे संजय राऊत यांनी केले। मराठी माणसाची एकजूट कशी तोडता येईल ती तुटली नाही तर राजकीय दृष्ट्या आपल्याला फार मोठं नुकसान होईल याच्यावर दोघांनी चर्चा केली। याच्यावरती अमित शहानी विचारलं फिर शिंदेजी क्या आपके मन में क्या है, तेव्हा शिंदेजी म्हणाले की मला मुख्यमंत्री करणं हा त्याच्यावरचा उपाय आहे। आणि परत अमित शहा म्हटले की अब मुख्यमंत्री तो बीजेपी का ही होगा। त्याच्यावर त्यांनी सांगितलं की मी माझ्या गटासह पूर्णपणे भारतीय जनता पक्षामध्ये विलीन व्हायला तयार आहे। हे त्यांचं जे भूमिका आहे ही त्यांनी वारंवार याआधी सुद्धा सांगितलेली आहे आणि काल पुन्हा एकदा ती इतके डेस्परेट आहेत की मी माझा जो काही गट आहे तुम्ही स्थापन केलेला हा तुमच्याकडे मी विलीन करतो पण मला मुख्यमंत्री करा। गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं 100% दिल्लीला जाणारच होते, त्यांचा कार्यक्रम ठरलेला होता। त्यांनी ते गुरुपौर्णिमेचं सगळं सामान त्यांच्या विमानातून नेलं होतं। हे त्यांचं काय पाय धुण्याचं फुलं पूजा अर्चा आणि त्यानुसार कृष्णा मेनन मार्गावर आणि अन्यत्र ते गेले आणि त्यांनी त्यांची पूजा अर्चा केली। अमित शहांची गुरु म्हणून त्यांच्या चरणावर डोकं ठेवलं, त्यांच्या पायावर चाफ्याची फुलं वाहिली। मी सांगतो त्यांच्या पायाला दोन्ही चंदन लावलं। हे फोटो जरी काढता आले नसले तरी माझ्याकडे पक्की माहिती आहे। आणि मग ते इतर नेत्यांना भेटले। त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची तक्रार केली नेहमीप्रमाणे। शिंदे यांच्या जवळच्या काही लोकांवरती भविष्यामध्ये नक्कीच कारवाया होणार आहेत। त्या प्रकारचे अस्सल पुरावे केंद्रीय तपास यंत्रणांच्या हाती लागलेले आहेत। याच्यापेक्षा काही वेगळ्या घडामोडी साधारण ऑगस्टच्या अंतापर्यंत घडतील असे मला संकेत आहेत आणि या राज्याच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ त्याच्यामुळे होऊ शकेल। जसे तुमचे दिल्लीतले संरक्षक कमजोर पडतात अशा वेळेला तपास यंत्रणा त्यांच्याकडल्या सगळ्या फाईल्स उघडतात आणि त्या आता हळूहळू उघडायला सुरुवात झालेली आहे। मला वाटत नाही की एखाद दुसरा कोणी नेता वगळता एकनाथ शिंदे यांना कोणी संरक्षण या क्षणी देत असेल। आणि या क्षणी आपल्यासोबत फोनवरनं शीतल म्हात्रे शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या आहेत। आपण त्यांच्याशी या सगळ्या संदर्भात चर्चा करूया। शीतलजी, आपलं एबीपी माझामध्ये स्वागत आहे। आपण ऐकताय कशा पद्धतीचे दावे केले जात आहेत भेटी संदर्भात, आपली या संदर्भातली प्रतिक्रिया। लक्षात घ्या की संजय राऊत
हे यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे याची कल्पना आम्हाला होती, परंतु आता त्यांचा मानसिक आजार खूपच पुढे पोहोचलेला आहे, कारण त्यांना आता हॅल्युसिनेशन व्हायला लागलेले आहे. ज्या गोष्टी घडल्याच नाहीत त्या घडल्यात असं ते ठामपणे सांगायला लागलेले आहेत. मला खरंच त्यांना विचारायचं आहे की ते जे एवढ्या ठामपणे सांगतात याचा काय सोर्स आहे, की सकाळी रात्री झोपेत त्यांना या सगळ्या गोष्टी दिसतात आणि सकाळी उठून मनात येईल ते बडबड करायची. हा मला वाटतं मानसिक आजाराचा हा पुढचा टप्पा त्यांनी गाठलेला आहे. माझी खरंच माध्यमांना देखील विनंती आहे की या माणसाला फार सिरियसली घेऊ नये. याला त्याच्याच पक्षात लोक देखील सिरियसली घेत नाहीत, त्याच्यामुळे आपणही कोणीही त्यांना सिरियसली घेऊ नये, कारण त्यांच्या मनात येईल ते खोटं बोला पण रेटून बोला हा त्यांनी नवीन प्रकार सुरू केलेला आहे. त्यामुळे ज्यांच्या मनात ज्या काही गोष्टी येत आहेत, कारण मला खरंच विचारायचं की या गोष्टी समजा ते म्हणतात तसं जर ते अमित शहाना भेटले असतील तर ते बाहेरचं भेटले नाहीत, एका खोलीमध्ये भेटले असतील, यांना कोणी सांगितलं यांच्या त्या खोलीमध्ये काय झालेलं आहे. त्याच्यामुळे राऊत साहेब तुमच्या डोक्याची तुमच्या मेंदूची लवकरात लवकर तपासणी करून घ्या, कारण तुमचा आजार मानसिक आजार हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. शीतलजी, आणि त्यांनी थेट भाजपमध्ये पक्ष विलीन करायला सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तयार झाले होते, मुख्यमंत्री पदासाठी असंही म्हटलंय. अहो त्यांना तेच मी सांगते की त्यांना आता हॅल्युसिनेशन व्हायला लागलंय. ज्या गोष्टी नाहीच येत अस्तित्वात त्या त्यांना दिसायला लागल्या आहेत, त्या त्यांना जाणवायला लागल्या आहेत, त्या त्यांना समजायला लागलेल्या आहेत. हे कुठे घडलं काय घडलं याचा कुठलाही शेंडा बुडखा नाही, याचा कुठलाही त्यांच्याकडे पुरावा नाही, फक्त ते म्हणतात म्हणून ते खरं आहे असं सगळ्यांनी म्हणावं असं त्यांना वाटायला लागलेलं आहे. तुम्हाला कल्पना आहे ही मानसिक आजाराचीच पुढचा टप्पा आहे. कृपया माझी माध्यमांना विनंती आहे की या व्यक्तीला कोणीही सिरियसली घेऊ नये. हा माणूस मानसिक रोगी आहे. पण शीतलताई, कुठेतरी दोन ठाकरे बंधू एकत्र येण्यामुळे ही अस्थिरता निर्माण होतीये असं त्यांचं म्हणणं आहे. थोडक्यात काय वाटतंय आपल्याला याबद्दल? त्यांनाही मनात माहिती आहे की दोन ठाकरे बंधू हे कधी एकत्र येऊ शकत नाही याची खात्री त्यांना देखील आहे. त्याच्यामुळे काहीतरी नवीन नरेटिव्ह पसरायचं यासाठी या सर्व गोष्टी ते करत आहेत असं मला वाटतंय. धन्यवाद शीतलताई, तुम्ही आमच्याशी सविस्तर संवाद साधलात त्याबद्दल.